वयाच्या 80 वर्षानंतर जर तुमची पेन्शन 10% वाढणार असेल, पण त्यासाठी आवश्यक असेल तो वयाचा पुरावा आणि तोच जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही काय कराल? म्हणूनच सरकारने दिला आहे एक नवा आदेश। आता तुमचं आधार कार्ड वयाचा पुरावा म्हणून चालणार नाही, आता लागेल कुठला तरी ठोस पुरावा। त्याच्यासाठी सरकारने एक लिस्ट सुद्धा दिली आहे, ज्यामध्ये कोणता असेल तो दुसरा वयाचा ठोस पुरावा याची माहिती आहे, जी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि इतरांसोबतही शेअर करा। 2014 पासून महाराष्ट्र सरकारने वय वर्ष 80 किंवा त्याहून अधिक असणाऱ्या निवृत्ती वेतनधारकांना किंवा कुटुंब निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मासिक पेन्शनमध्ये 10% वाढ करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र ही वाढ जर मिळवायची असेल तर त्यासाठी आवश्यक असेल तो वयाचा पुरावा। सुरुवातीला जाणून घेऊ की 2015 मधली कार्यपद्धती काय होती। 23 मार्च 2015 रोजी सरकारने एक मार्गदर्शक परिपत्रक काढले होते, ज्यामध्ये काही गोष्टी नमूद करण्यात आल्या होत्या, जसे की लाभार्थ्याकडे जर आधार कार्ड आणि पॅन कार्ड असेल आणि त्यावर जर संपूर्ण जन्मतारीख मेन्शन असेल तर ते वयाचा पुरावा म्हणून चालेल। जर फक्त अशा डॉक्युमेंटवर जन्म वर्ष लिहिलेलं असेल, उदाहरणार्थ 1924, तर अशा केसेसमध्ये 1 जानेवारी 1924 अशी जन्मतारीख गृहीत धरली जाणार होती। जर आधार कार्ड किंवा पॅन कार्ड नसेल तर जिल्हा शल्य चिकित्सकाकडून वयाचे प्रमाणपत्र घेऊन ते द्यावे लागणार होते। अशा वेळेस त्या व्यक्तीच्या मुलांच्या वयाचाही तपास केला जातो, ज्यामध्ये कमीत कमी 15 वर्षांचा फरक असणे गरजेचे होते। त्यानंतर 2023-24 मध्ये UIDAI या संस्थेचा एक नवीन निर्णय आला। मित्रांनो लक्षात घ्या, UIDAI संस्था ही आपलं आधार कार्ड बनवते। याच UIDAI ने 22 डिसेंबर 2023 रोजी एक सर्क्युलर जारी करून सांगितले होते की तुमचं आधार कार्ड जन्मतारीख किंवा वयाचा पुरावा सिद्ध करणाऱ्या कागदपत्रांमधून वगळण्यात आलेले आहे, काढून टाकण्यात आलेले आहे। म्हणजेच आधार कार्ड हे तुमचा जन्माचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून आता गृहीत धरले जाणार नाही। यानंतर 10 ऑक्टोबर 2024 रोजी एक सुधारित GR एक शासन निर्णय शासनाकडून जारी करण्यात आला। हे होते एक शुद्धीपत्रक, ज्यामुळे जो काही पहिला GR होता 2015चा त्यामध्ये मोठे बदल करण्यात आले होते। सुधारित नियमानुसार आधार कार्ड हे वयाचा पुरावा म्हणून वगळण्यात आले होते, ते आता गृहीत धरले जाणार नव्हते। तर मग कोणते कागदपत्र आहेत जे वयाचा पुरावा म्हणून गृहीत धरले जातील? तर ते आहेत तुमचा जन्म दाखला, तुमचं पॅन कार्ड, तुमच्याकडे जर वोटर ID असेल, मतदान ओळखपत्र असेल तर तेही चालेल, तुमच्याकडे पासपोर्ट असेल तर तेही चालेल। त्याचप्रमाणे ज्या बँकेमध्ये तुमचं खातं असेल त्या बँकेच्या मॅनेजरचे प्रमाणपत्र सुद्धा ॲज अ वयाचा पुरावा म्हणून देऊ शकतात। सरकारी किंवा निमसरकारी सेवा पुस्तक किंवा ओळखपत्र, सेवानिवृत्त कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र सुद्धा चालेल। वाहन परवाना असेल म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्स असेल ते सुद्धा वयाचा पुरावा म्हणून गृहीत धरले जाईल। त्याचप्रमाणे जीवन विमा पॉलिसी LIC पॉलिसी असेल तर ती सुद्धा ॲज अ एज प्रूफ किंवा प्रूफ ऑफ डेट ऑफ बर्थ म्हणून सुद्धा चालेल। परंतु या सर्व लिस्टमधून आता आधार कार्ड वगळण्यात आले आहे। तुमचं आधार कार्ड वयाचा पुरावा किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून चालणार नाही। असे ज्येष्ठ नागरिक ज्यांच्या आधार कार्डवर फक्त जन्मवर्ष मेन्शन आहे, त्यांना आता जी काही लिस्ट मी सांगितली त्या लिस्टपैकी एक कागद जन्माचा पुरावा म्हणून किंवा जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करावा लागणार आहे। इतर ज्येष्ठ नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचावी म्हणून हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।